पुढची मूर्ती ती म्हणजे गणपती मूर्ती किंवा गणेश मूर्ती। जंबुकेश्वरच्या मागे तुम्हाला ज्या 2 मूर्त्या दिसतात त्याच्यातली ही एक मूर्ती आहे। मागे तुम्हाला वलय दिसतंय, हातात अंकुश आणि पाश आहे, परशू नाही आहे। एक हात आशीर्वाद देतोय, दुसऱ्या हातात काहीतरी वाटी आहे, पात्र आहे, त्याच्यात लाडू किंवा मोदक आहे, ज्याचा आस्वाद डावीकडे कलणारी सोंड घेते किंवा सोंडेचा पूर्ण रोख त्या लाडूवर आहे। जरासं पोट सुटलेलं, एक पाय दुमडलेला आणि एक पाय खाली असा सोडलेला, एक शेला अंगावरनं असा रुळलेला दिसतोय। पूर्ण मूर्ती एका कमळावर ठेवलेली आहे। त्याबरोबर त्याच कमळाच्या खाली तुम्हाला गणपतीचे वाहन उंदीर हे दिसतं। गणपती किंवा गणेश चतुर्थीला आपण ज्या मूर्त्या करतो, घरोघरी आणतो, त्यातली ही मूर्ती आहे। खूप कमी मूर्त्या कालभैरव मंदिरातल्या या पांढऱ्या दगडात आपल्याला दिसतात आणि संगमरवरी दगडात दिसतात आणि ती मूर्ती आपल्याला इथे आत्ता दिसते। पूर्ण मूर्ती पण पुन्हा एकदा व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल अगदी घरी गणेश चतुर्थीला आणावी अशीच मूर्ती आहे आणि सर्वात आधुनिक मूर्ती कालभैरव मंदिरातली ही मूर्ती आहे। पुढच्या वेळेला ह्या मूर्तीला पण नक्की नमस्कार करा। धन्यवाद।